एवढी मेहनत घेऊन बनवलेला केक बॉक्समध्ये ठेवल्यानंतर पडता पडता वाचला. हॅलो एव्हरीवन, आज आपण 1.5 किलोचा काजू कतलीचा केक बनवत आहे आणि हा व्हिडिओ जवळपास 8 दिवसापूर्वीचा आहे, पण मला एडिटिंग करायला वेळ मिळाला नाही, त्यामुळे मी हा आज पोस्ट करते. त्यामध्येच मला एक बटरस्कॉचच्या केकची ऑर्डर आली होती, त्यामुळे मी क्रम कोटिंग करून फ्रीजमध्ये ठेवला आणि त्याच्याबरोबरच मी काजू कतलीचे केक बनवले. 1.5 किलोच्या काजू कतलीच्या केकसाठी मी 250 ग्राम काजू कतली वापरलेली आहे. मी कुठल्याही इसेन्सचा वापर केलेला नाही आहे आणि बेसिकली मी कलरचाही खूप कमी वापर करते आणि त्यात काजू कतलीचा जर केक असेल तर मी कलर वापरतच नाही. छान दिसण्यासाठी मी खालच्या बाजूला रेड कलरच्या रिबिनने मी बॉटम कव्हर केलेला आहे. शेवटी मी तुम्हाला फायनल लूक दाखवते, पण त्याआधी मी हे सांगेन की मी हा केक रात्री 12:30 ते 1:45च्या दरम्यान शॉपवरती बनवला, कारण खूप पाऊस होता, मला घरीही जाता येत नव्हतं. फायनल झाल्यानंतर मी त्याला फ्रीजमध्ये न ठेवताच बॉक्समध्ये ठेवला आणि येते वेळी पावसामुळे माझी गाडी स्लिप झाली आणि मी पडता पडता वाचले. पण मला पडण्याच्या भीतीआधी माझा केक तुटेल ह्याची जास्त भीती वाटली आणि मी गाडी कंट्रोल केली आणि हा केक मला दुसऱ्या दिवशी सकाळी द्यायचा होता, म्हणून मला तो घरीही आणायचा होता. आणि हा फायनल लूक असा आहे. आणि तुम्हाला केक कसा वाटला? थँक यू सो मच. बाय.